या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर वेस्ट, सोलापूर। राज्य सरकारने मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या जागेसह निधी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा स्मारकासाठी मंगळवेढा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरी यांनी दिलाय। मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारक जागृती अभियान आयोजित रेवणसिद्धेश्वर मंदिर येथून शिवयोगी पदयात्रेत श्रीशैल हत्तुरी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला। यावेळी हत्तुरी हे बोलत होते। शिवयोग पदयात्रेचे संयोजक शिवानंद हत्तबोरे म्हणाले की शिवयोग पदयात्रेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर यांचे सामाजिक कार्यासह त्यांच्या स्मारकाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे। या पदयात्रेसाठी तेलंगणा, नांदेड, लातूर यासह जिल्ह्यातील विविध शहरातून लिंगायत शरणार्थी उपस्थित आहेत। ही पदयात्रा शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी सुरू होऊन बोराळे, भंडारकवठे, मंद्रुप, वडगबाळ, सोरेगाव मार्गे सोलापूरच्या सिद्धेश्वर समाधीपर्यंत पोहोचणार आहेत। तरी लिंगायत शरणार्थींनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन हैबतपूर यांनी केलं आहे। आज मंगळवेढ्याच्या पावन नगरीतून, ज्या जगद्दिग्गज महात्मा बसवेश्वरांच्या कर्मभूमीतून आज आम्ही सर्व संकल्प या कर्मभूमीतून संकल्प करतोय की महात्मा बसवण्यांचं या मंगळवेढ्याशी नातं अतूट आहे। ह्या भूमीमध्ये त्यांचं वास्तव्य राहिलेलं, या मंगळवेढ्याच्या या भूमीमध्ये ते 8 ते 10 वर्ष त्यांनी राहून त्यांच्या विचाराची बीजे या ठिकाणी पेरलेत। आज आम्ही मंगळवेढा तालुक्यातून सर्वच बसव शरणप्रेमी आज मंगळवेढ्याच्या कर्मभूमीतून शिवयोग भूमीपर्यंत पदयात्रेचं आयोजन केलंय। आम्हा सर्व शरण बांधवांची एकच विनंती आहे की जे जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं कित्येक वर्षापासून प्रलंबित असणारं स्मारक या ठिकाणी वारंवार मागणी होत असून देखील त्याला गती येत नसून आणि त्या कामाची सुरुवात होत नाही। ही जनजागर अभियान या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही करतोय। या मंगळवेढा तालुक्यातला एक भूमिपुत्र म्हणून, महात्मा बसवण्णाच्या विचाराचा एक अनुयायी म्हणून, विचाराचा एक शरण म्हणून आम्ही सर्वजण आज बहुजन चळवळीतील सर्व बांधव, आमचे सर्वांचे मार्गदर्शक मित्र, बसवण्णाच्या विचाराची पेरणी करणारे महाराष्ट्रभर ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा या ठिकाणी आज शुभारंभ होतोय आणि 3 दिवस मुक्कामी पदयात्रा करत 4थ्या दिवशी सिद्धी रामेश्वरांच्या या समाधीस्थळी दर्शन घेऊन आम्ही ह्या इथल्या प्रस्थापित सरकार शासन व्यवस्थेला एक सूचित इशारा देतोय की महात्मा बसवण्णांचं स्मारक लवकरात लवकर सुरू होऊन ह्या अखंड भारतातील, अखंड महाराष्ट्रातील सर्व शरणांचं एक जगत अशा महान असं विचारांची स्मारक, भव्य आणि दिव्य स्मारक ह्या मंगळवेढ्याच्या भूमीमध्ये करावं, एवढीच आमची या जागर यात्रेच्या निमित्तानं मागणी असेल। आणि या जागर यात्रेला सर्व शरण बांधवांना यांच्याबरोबर मी स्वतः पदयात्रे सहभागी होऊन ही शुभेच्छा देतो आणि ही यात्रा आमची एक लक्षवेधी ठरवून आणि आजची ही यात्रा 10 जानेवारी 2025 हा दिवस महाराष्ट्राच्या आणि मंगळवेढ्याच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जाईल। कारण इथून पुढं 10 जानेवारी ही तारीख आणि ही योग यात्रा कायमस्वरूपी अखंडितपणे चालू राहणार आहे। माननीय ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे मामा आणि सर्व शरण बांधवांच्या वतीनं ह्याला जी आज सुरुवात होते ती सुरुवात ह्याच्यापेक्षा दुपटीनं, तिपटीनं आणि अनेक हजारोच्या संख्येने ही यात्रा निघावी एवढेच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, अपेक्षा व्यक्त करतो। शरणो शरणार्थी। आज मंगळवेढा या ऐतिहासिक भूमीवरनं एका ऐतिहासिक पदयात्रेचं प्रस्थान होत आहे। शिवयोग पदयात्रा जी मंगळवेढा ते शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सोलापूरला निघालेली आहे। गड्डायात्रा हे या पदयात्रेचं तर वैशिष्ट्य आहेच, निमित्त आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी या मंगळवेढा परिसरामध्ये सामाजिक क्रांतीची बीजे पेरली आहे। 18 पगड जातींना सोबत घेऊन एक नवा विचार या मातीत रुजवण्याचा प्रयत्न बसवण्णांनी 12व्या शतकात केला आणि म्हणून या समाजाची, तमाम बहुजन समाजाची, परिवर्तनवादी चळवळीची, समतावादी चळवळीची मागणी आहे की मंगळवेढा ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये महात्मा बसवण्णांच्या जीवनातला 8 ते 10 वर्षाचा काळ गेला आणि या ठिकाणी मोठ्या प्रकारात स्मारकाची उभारणी झाली पाहिजे, अशा प्रकारची वारंवार मागणी आहे। ती मागणी पण डोळ्यापुढे ठेवून आणि गड्डा यात्रा पण डोळ्यापुढे ठेवून एक धार्मिक उपक्रम आम्ही या ठिकाणी आजच्या दिवशी राबवतोय आणि या ठिकाणी आमचे सर्व चळवळीतले सहकारी हत्तुरे मामा आहेत, त्यांच्याबरोबर आमचे विवेकजी खिलारे असतील किंवा आमचे ममाने आहेत, ममानेंच्याही सोबत आम्ही सगळेजण इथले काही स्थानिक कार्यकर्ते घेऊन, बापूराव मेटकरी वगैरे सगळे सहकार्य माझे घेऊन ही पदयात्रा निघते आहे। ही पदयात्रा व्यक्तिकेंद्रित नसून तत्वकेंद्रित आहे। बसवण्णांचा विचार हा या पदयात्रेचा मूळ गाभा आहे आणि त्या विचाराला प्रसारित करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय। मी मंगळवेढा शहर आणि परिसरातल्या तमाम लिंगायतांना आणि तमाम बहुजन चळवळीतल्या, परिवर्तनवादी चळवळीला अपील करतोय की आपण या शिवयोग पदयात्रेमध्ये सामील व्हायचं आहे। श्री बसवेश्वरांची पदयात्रा मंगळवेढा येथून निघालेली आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि
तसं टाईम टेबल सगळं कुठल्या गावी मुक्काम काय हे ते सगळं ठरलेलं आहे. कोणाचं ज्या ठिकाणी भेटायचं आहे तिथं भेटण्यास त्यांचं व्यवस्था सुद्धा केलेलं आहे आणि 13 तारखेला सोलापूर येथे येऊन पोचतील आणि हे रथाचं समारोप तिथे होईल. आणि ह्यापुढे बसवेश्वरांचं मागे इथं स्मारक होईपर्यंत आता आम्ही थोड्या दिवसात एक बैठक घेऊन आम्ही ह्या स्मारकासाठी काय करायचं आहे आम्ही रूपरेषा ठरवणार आहे. आता हेमंतपुरे साहेब आता बरोबर आहेत. एकदा आम्ही शासन दरबारी आम्ही मागणी करणार आहे. जरी पूर्तता न झाल्यास आज जवळपास तिथं मंजूर होऊन जवळपास 15 वर्ष कालावधी झालेला आहे. त्याचं कुणी दखल घेत नाही. अगर न दखल घेतल्यास आम्ही इथं मंगळवेढा येथे येऊन पुढचा मार्ग मी अवलंबणार आहे की इथं उपोषण बसून तो जागा मिळेपर्यंत कुणी सुद्धा इथून हलणार नाही. ही पवित्र आम्ही घेणार आहे. त्याचा शासनाने शक्यतो लवकरात लवकर स्मारकासाठी जे करायचं आहे ते पाठपुरावा करावा आणि ही जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावं. अगर न दिल्यास आम्ही मंगळवेढा येथे सर्व महाराष्ट्रातले कर्नाटकमधले लोक येऊन इथं आम्ही अमर उपोषणासाठी इथं बसणार आहे. हे रूपरेषा ठरवणार आणि त्याच्या अगोदर जर शासनाने केलं असलं तर बी आपल्याला काही विरोध नाही. लवकरात करावं हे शासन दरबारीने. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पत्ता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.